तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि शुभ दुपार. जवळ-जवळ आताचे 12 वाजलेले आहेत आणि आज आपण आलेलो आहोत माझ्या मामाच्या गावाला. आणि मामाचं गाव कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? आपला महाराष्ट्रातला जो शिरूर तालुका आहे ना, आणि शिरूर तालुक्यातलं जे घोड धरण आहे, तर तिथं आहे माझ्या मामाचं गाव आणि गावाचं नाव आहे चिंचणी. आणि इथं येण्याचं स्पेशल कारण म्हणजे आज माझ्या मामाच्या गावाची जत्रा आहे आणि ती कोणती? तर काळभैरवनाथाची जत्रा आहे. तर त्यानिमित्त आपण आज इथं आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे सुयोग. आणि सकाळी मी नगरवरून 8 वाजता निघालो होतो आणि 2 तासांनी इथं पोहोचलो जवळ-जवळ 10च्या आसपास. आणि आल्यानंतरच आहे ना, मामींनी नैवेद्य आणि आंबील बनवून ठेवलं होतं. तर आंबील अर्पण करण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि तिथं दर्शन घेतलं. आंबील अर्पण केली देवाला. तिथं मोठे-मोठे डेरे ठेवले होते. तर त्याच्यात आंबील ओतली सुयोगने आणि नंतर मग नारळ फोडून घेतला आणि प्रसाद घरी आणला. आणि तिथं गेल्यानंतर आहे ना, मंदिर इतकं मस्त सजवलेलं होतं ना, फुलं, फळं आणि अ, बाजूने असे पेढे ठेवलेले होते. जरबेराचे जे फुलं असतात ना, तर त्याने मंदिर सजवलेलं होतं आणि बऱ्याच प्रकारचे फळं पण होते. आणि या गावचे जे गुरुवर्य आहेत संभाजी तात्या, तर ते पण मंदिरामध्येच होते. तर त्यांचंही दर्शन घेतलं आणि मग मंदिरामधून घरी आलो आणि घरी आल्यानंतर आहे ना, मामींनी चांगला पुरणपोळीचा गोडधोड स्वयंपाक केलेला होता. तर पोटभर जेवण केलं आणि आता झाडाखाली येऊन बसलेलो आहे. सुयोग आणि मी. हे आहे केळीचं झाड आणि इकडे आंब्याचं झाड पण आहे. मस्त सावलीला येऊन बसलेलो आहे, कारण की घरामध्ये थोडंसं गरम होतंय. आणि आता संध्याकाळी जायचं आहे आपल्याला गावामध्ये. का बरं? कारण की ना, गावामध्ये खूप सारे गावचे मंडळी जमतात आणि गाडे-बागाडचा कार्यक्रम असतो. तर संध्याकाळी मी दाखवलंच तुम्हाला. तुमच्या गावाला जर हा कार्यक्रम होत असेल, तर तुम्ही नक्कीच अनुभवलेला असेल. तर आता आम्ही इथून गेल्यानंतर 4:30-5च्या आसपास मंदिरामध्ये जाणार आहे. तिथं गेल्यावरती गाडे-बागाडांचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी देव अंघोळ करून येतात नदीवरून. तर त्याचं म्हणणं असं आहे, की संध्याकाळी 4:30-5च्या आसपास आहे ना, आपल्याला आहे ना, गावात जायचं आहे आणि गाड्या-बागड्यांचा कार्यक्रम असतो. जर तुमच्या गावात असा कार्यक्रम होत असेल, तर गाडी-बागड काय असतात हे तुम्हाला माहितीच असेल. आणि जरी माहिती नसेल, तरी आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संध्याकाळी ड्रोनच्या सहाय्याने जे शूट होणार आहे, तर त्याने आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपले जे गाडा असतात ना, तर त्याच्यावर सगळे भाविक मंडळी उभे राहतात आणि आपले जे सगळे देव असतात, तर ते गाडे ओढत-ओढत मंदिरापर्यंत नेतात. अशा प्रकारे गाडी-बागडाचा कार्यक्रम होतो. तर तिथं गेल्यानंतर भेटू आपण आणि मी तुम्हाला दाखवणारच आहे, की कसा कार्यक्रम होतोय आणि कशा प्रकारे जत्रा मामाच्या गावची होते. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू बघा. सुयोगाने मी आलोय गावात नैवेद्य ठेवायला. ऐक ना, ओळख. मला वाटलं विसरलं काय. कशी काय नसणार विसरले म्हणजे असं कसं काय विसरलं. मला वाटलं विसरलं काय. काय चाललंय? काय नाही बघ. त्याच्यात टाकलं का आंबील? जमलोय सकाळी शिवजाबाई
तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये आलो होतो आणि प्रसाद वगैरे ठेवला आणि आपले हे मामा आहेत सुभाष मामा, तर मम्मीचे चुलत भाऊ आहेत, तर त्यांच्यासोबत आता गावात थांबलेलो आहे आणि दर्शन वगैरे झालं. आता घरी निघालो आहे. म्हणलं चला मामांसोबत गप्पा मारत बोला काहीतरी काही बोलते आम्हाला आजले बोलायला. चला मग आता घरी निघलो आहे आणि आणखीन भरपूर मामांचं आपलं दर्शन होणार आहे, सगळ्यांसोबत गाठ होणार आहे. तर भेटूया संध्याकाळी, मग ज्यावेळेस आपलं काय म्हणतो हां गाडी बगड ज्यावेळेस असतं ना, तर त्यावेळेस पण आपण शूट घेणार आहे. तर मित्रांनो आता गाडी बघायचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि मी, मामी, नंतर यश आणि सुयोग आणि समीक्षा आम्ही सगळे चाललेलो आहे गावात. मामा पण आहे, आजी आणि मोठी मामी काही येत नाही आहे, तर आम्ही चाललेलो आहे गावामध्ये आणि भेटूयात आता तिथे गेल्यानंतरच. एक सुंदर कार्यक्रम आपल्याला बघायला भेटणार आहे पुढं व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला मामा. तर मित्रांनो आपण गावात आलेलो आहे आणि जत्रेची आता तयारी सगळी झालेली आहे. घरून गावात आलो आहे आणि गाडी बघायला आता थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होणार आहे आणि आपल्यासोबत आहे आपला खास माणूस म्हणजे मामाचा मुलगा जो की किरण. आमची मैत्री म्हणण्यापेक्षा ना आता इतकं भारी नाही की सांगूच शकत नाही. तर आता चाललो आहे मंदिरात तिकडं, दोन्ही पण बाजूंना फळांचे, नंतर इकडं आईस्क्रीम, लहान मुलांच्या खेळण्या, नंतर हे आपलं स्वीट्सचं दुकान आणि आपल्यासोबत सुयोग पण आहे. लेडीजचं शॉपिंग, जत्रेमध्ये लेडीजची शॉपिंग नसेल तर जत्रेला काही अर्थच नाही आहे मग. आणि लहान मुलांच्या खेळण्या असे एवढे स्टॉल लागलेले आहेत, बांगड्या वगैरे.
तर मित्रांनो, आपला ड्रोन मी आणि सुयोग मंदिराच्या शेजारी एक पोर्च आहे तर त्याच्यावर थांबलेलो आहे, कारण की ना ड्रोनला उडायला एक चांगली जागा पाहिजे होती, त्याच्यामुळे इथे येऊन थांबलेलो आहे. आणि आपले सगळे जे देव आणि पुजारी आहेत ना, तर ते सगळे आपली बॅक साईडला एक नदी, तर तिथून आंघोळ करून आत्ताच छबिना घेऊन गावात गेलेले आहेत. आणि तिथं गेल्यानंतर ते एक पूजा करणार आणि मग तिथून जे गाडी बगाड आहे ना, त्याच्यात सगळे भाविक भक्त बसणार आणि मंदिरामध्ये पुन्हा येणार आहेत. तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ आपला पूर्ण बघा. तर आहे ना, चला आता आपला ड्रोन फ्लाय करू आणि तिथं आपले जे सगळे देव आहेत ना, तर ते त्यांची पूजा कशा प्रकारे चाललेली आहे तर तिथं जाऊन आपण बघूया. चला, आपला ड्रोन फ्लाय केला आहे आपण आणि आता तिकडं चाललो आहे आपण. तर मगाशी छबिना वगैरे सगळं गेलेलं आहे. तर मित्रांनो, आपला ड्रोन गेलेला आहे तिथं आणि जे काही पुजारी आहेत ना, तर त्यांची पूजा चालू आहे. इथं बघू शकता तुम्ही, सगळे आपले जे देव आहेत मंदिराचे, तर ते सगळे तिथं गेलेले आहेत आता. आणि याच जागेवर येऊन पहिली पूजा केली जाते आणि नंतरच गाडी बगाडाचा कार्यक्रम सुरू होतो. वरून जर पाहिलं तर पूर्ण चिंचणी गाव जणू भक्तीच्या रंगात न्हावून गेलेलं दिसत होतं. ही जी अंत न दिसणारी रांग आहे ती फक्त लोकांची नाही, ती आहे श्रद्धेची वाट. हजारो भाविक एकाच दिशेने चालत होते, पण प्रत्येकाचं मन एकाच ठिकाणी होतं, कालभैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या चरणी. गावातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर आज या सोहळ्याचा एक भाग बनलंय. वरून पाहताना ते चांगलंच जाणवत होतं. ही गर्दी नाही, हा एक विश्वास आहे, तो सगळ्यांना जोडून ठेवतोय. ही फक्त मिरवणूकही नाही, ही आहे पिढ्याना पिढ्या चालत आलेली आपली परंपरा. गाडी बगाड पुढे सरकत होतं आणि त्यासोबत गावाचं काळीजही धडधडत होतं. प्रत्येक पावलावर, प्रत्येक जयघोषात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मंदिर परिसरात पोहोचल्यावर सगळं काही थांबल्यासारखं वाटलं आणि उरली होती ती फक्त भक्ती. हे दृश्य फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवायचं असतं. अंगावर शहारे आणणारे हे क्षण आपल्याला आपल्या मुळांशी पुन्हा जोडून ठेवतात. ही जत्रा फक्त एक उत्सव नाही, हा आहे आपल्या संस्कृतीचा श्वास, आपल्या श्रद्धेचा आवाज आणि आपल्या परंपरेचा जिवंत वारसा. आणि कदाचित अशा क्षणांसाठीच आपण आकाशातून पाहतोय, जेणेकरून जमिनीवरचं सौंदर्य अधिक खोलवर जाणवतं.
ऊसाचं प्रमाण 35 रुपयापासून 50 रुपयापर्यंत जाईल. ऊसाच्या पिकाला जोम राहील म्हणजे भक्ती करावी पण एकाच देवताची करा. श्रद्धा, आत्मविश्वास आणि भावनेने करा. एवढं देवाला तुम्ही प्राधान्य देणार ना तेवढा ज्ञानाला प्राधान्य द्या. तुमचा देवता देवावर विश्वास आहे ना तेवढा विश्वास डॉक्टरांच्या वर ठेवा. डॉक्टरांचा असेल तर देवाला सगळं जास्त प्रेम होणार. तुम्हाला या ठिकाणी सांगते हा रस्ता आहे आणि वैद्यकीय मार्ग तर जेव्हा तुम्ही डॉक्टरच करा. अंधश्रद्धा वाढवू नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा. तर हा आपला रात्रीचा व्ह्यू मंदिराचा. एक मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे. तर हा आहे आमचे आपला- मित्र आहे. आमचे दाजी प्रवीण झेंडे यांनी आमच्या गावासाठी खूप छान व्हिडिओ तयार केले. त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. नाही, आपला हा मामाचा मुलगा आहे. आणि मित्र? हा मित्र, मामाचा मुलगा आणि भाऊ तिन्ही गोष्टी कंबाईन आहेत. आणि याचं नाव आहे ऋषिकेश पवार. तर म्हणजे खूप लहानपणी आम्ही एकत्र गोटीयार. गोटीयार असं म्हणलं तरी चालेल. जीवा भावाचा मित्र आहे. हे आपले मम्मीचे मावस भाऊ आहेत, आप्पा मामा. चला. तर चला मित्रांनो, आता सगळं शूट झालेलं आहे आणि सगळे मंडळी पण आता निघालेले आहेत आणि मंदिराचं दर्शनही झालं आणि सिनेमॅटिक शूट पण झालेलं आहे. तर आता खाली उतरायचं आहे आणि सुयोग तर गेलेला आहे पुढं. आणि आता माझ्यासाठी आपला जो मामाचा मुलगा आहे किरण, तर तो थांबलेला आहे. आता खाली जायचं आहे आणि तिथून पुढं मग घरी जायचं आहे. तर आत्ता मग अशी तुम्ही बघितलंच असेल की आपले जे गुरुवारी आहेत तर त्यांनी एक खूप चांगल्या प्रकारचा संदेश दिला लोकांना आणि मुलांनी डान्स पण केला. तर या तुम्हाला जर आयुष्यात काही अडचणी असतील तर नक्कीच माझ्या मामाच्या गावाला चिंचणीला भेट द्या आणि जे आपले गुरुवारी आहेत तर त्यांचा सल्ला घ्या. नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच फायदा पडणार आहे. आणि आता पुढचा जो कार्यक्रम असणार आहे तर तो आपल्याला घरी जायचं आहे. आणि आता मित्रांनो, आपण इथंच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आयुष्याची मजा घेत राहा. धन्यवाद. मामाच्या गावाला आलं ना इतकं मस्त वाटतं ना, कारण की आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला दाखवलं मामाचं गाव कसं आहे, घोडधरण कसं आहे, इथं नदी कशी आहे आणि शेतजमिनीतली कशी आहे. इतकं हिरवगार आहे ना की तुम्हाला व्हिडिओ पूर्ण तर बघावंच लागणार आहे. आणि आपल्या मामाच्या गावाचा पुढचा ब्लॉग आल्यानंतर तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला आपल्या लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे, आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आल्यानंतर बघायला भेटेल.